केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने 45 संयुक्त सचिव म्हणजे जॉईंट सेक्रेटरी, उपसचिव आणि संचालक स्तरावरील नोकऱ्या थेट म्हणजेच लॅटरल एंट्रीनं भरण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याची अधिसूचना जी आहे ती शनिवारी 17 ऑगस्ट रोजी जारी सुद्धा करण्यात आलेली आहे। 2017ला मान्यता देण्यात आलेली ही भरती पद्धत आता अधिक व्यापक प्रमाणावरती राबवली जाते। परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ञांची आता यूपीएससी द्वारे भरती केली जाणार आहे। याच्यामुळे परीक्षा न घेताच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवरती नियुक्ती करण्यात येणार आहे। आता ही नियुक्ती काही कायमस्वरूपी नाहीये तर कंत्राटी पद्धतीची असणार आहे, पण सरकारच्या या निर्णयावरती आता मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसतेय। सरकार या लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचं आरक्षण संपून त्यांच्या जागा चोरत आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे। आता हा नेमका विषय काय आहे ते समजून घेऊयात, लॅटरल एंट्री संदर्भातली पॉलिसी काय आहे ते जाणून घेऊयात आणि विरोध का होतोय या पॉलिसीला त्याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। 17 ऑगस्टला जी यूपीएससीने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ती आहे जॉईंट सेक्रेटरी या स्तरावरील आणि त्याच्यासाठी त्यांनी 7 वर्षांपासून 15 वर्षापर्यंत अनुभव असणाऱ्यांकडून अर्ज मागवलेले आहेत। आता ही पद 3 वर्षासाठी भरली जाणार असून 17 सप्टेंबर पर्यंत यूपीएससीच्या वेबसाईटवरती या संदर्भातला अर्ज करता येणार आहे। आता ही नियुक्ती यूपीएससी द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या नियमित परीक्षा न देता केली जाणारे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती हे सर्व असणार आहे। आतापर्यंत केंद्र सरकारनं परीक्षा न घेता केलेली ही सर्वात मोठी भरती असणार आहे। आता बघा, ट्रॅडिशनल पद्धत काय आहे तर यूपीएससी काय करतं, कोणतीही ॲडव्हर्टाइज जी आहे ती पब्लिश करतं। ॲडव्हर्टाइज पब्लिश केल्यानंतर त्या संदर्भातले अर्ज मागवले जातात। अर्ज मागवल्यानंतर नंतरच्या काळामध्ये पूर्व परीक्षा होते, मग मुख्य परीक्षा होते, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू दिला जातो आणि मग IAS IPS हे जे आहेत पदं ही त्या उमेदवाराला मिळतात जो त्याच्यामध्ये टॉप करल त्याच्यानुसार। पण आता ही जी लॅटरल एंट्री आहे याच्यामध्ये जे कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतायत तर प्रायव्हेट सेक्टरमधील त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याच्या दृष्टीनं त्यांचा अनुभव जर का 7 वर्षांपासून 15 वर्षापर्यंत असेल आणि ते जर का यूपीएससीने दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असतील तर त्यांना जॉईंट सेक्रेटरी, उपसचिव किंवा संचालक या स्तरावरील नोकरी मिळणार आहे कंत्राटी पद्धतीनं। आता ही लॅटरल एंट्री नेमकी आहे काय ते समजून घेऊया। 2017 मध्ये नीती आयोगाने त्यांचा जो काही अजेंडा सेट केलेला होता तर त्याच्यामध्ये या लॅटरल एंट्री विषयी पहिल्यांदा सांगण्यात आलेलं होतं। त्यांनी त्या संदर्भातला त्यांचा रिपोर्ट जो आहे तो सुद्धा सरकारला सबमिट केलेला होता। आता याच्यामध्ये त्यांनी असं रिकमेंड केलेलं होतं की जे कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या पदावरती काम करतायत, मग सिनियर मॅनेजमेंटमध्ये असतील किंवा मिडल मॅनेजमेंटमध्ये जर का काम करत असतील तर त्यांच्या अनुभवाचा फायदा होण्यासाठी त्यांना सरकारमध्ये काम करण्यासाठी संधी देण्यात यावी। म्हणजे रिकमेंडेड असं होतं की द इंडक्शन ऑफ पर्सनल ॲट मिडल अँड सिनियर मॅनेजमेंट लेवल्स इन द सेंट्रल गव्हर्नमेंट. These lateral entrants would be part of the central secretariat which till then had only career bureaucrats from the All India Services and Central Civil Services. मग अगोदर फक्त जी पदं IAS आणि IPS यांनाच दिली जायची तर त्याच्याऐवजी आता ही प्रायव्हेट सेक्टरच्या अनुभव असणाऱ्या व्यक्तींना देण्यासंदर्भात 2017 मध्येच रिकमेंडेशन करण्यात आलेलं होतं। परीक्षा न घेता केवळ अनुभवाच्या जोरावरती ही एंट्री जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती। आता सध्या कोणकोणत्या पोझिशन्स ओपन आहेत किंवा आजपर्यंत काय काय झालेलं आहे ते जर का आपण बघितलं तर 2018 मध्ये या संदर्भातली या लॅटरल एंट्री संदर्भातली पहिली जाहिरात आलेली होती, पण त्यावेळेस जॉईंट सेक्रेटरी लेवलच्याच फक्त जागा ज्या आहेत त्या ओपन करण्यात आलेल्या होत्या आणि नंतरच्या काळामध्ये डायरेक्टर, डेप्युटी सेक्रेटरी या सगळ्या जागा ज्या आहेत त्या लॅटरल एंट्रीद्वारे भरण्यात आलेल्या होत्या। आता जॉईंट सेक्रेटरी जे आहेत हे अपॉइंटेड असतात अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेट यांच्याद्वारे। आता ही 3rd हायेस्ट रँक असलेली पोस्ट आहे कोणत्याही डिपार्टमेंटमधली आणि त्यांचं काम जे आहे ते फार महत्त्वाचं आहे आणि डायरेक्टरच्या खाली मग जॉईंट सेक्रेटरी असतात, डेप्युटी सेक्रेटरी असतात आणि त्याच्या खाली मग डायरेक्टर वगैरे हे असल्याचं आपल्याला दिसून येतं, जे की कोणत्याही मंत्रालय स्तरावरील कामासाठी फार महत्त्वाचं आहे। आता ही लॅटरल एंट्री सुरू करण्यामागचं लॉजिक काय आहे सरकारचं ते जर का आपण बघितलं तर 2019 मध्ये DOPT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत सांगितलं होतं की लॅटरल रिक्रुटमेंट इज एम्ड ॲट अचिव्हिंग द ट्विन ऑब्जेक्टिव्हज ऑफ ब्रिंगिंग इन फ्रेश टॅलेंट
ॲज वेल ॲज ऑगमेंट द ॲबिलिटी ऑफ मॅनपॉवर, म्हणजे फ्रेश टॅलेंट जे आहे ते सुद्धा या ब्युरोक्रेसीमध्ये यायला पाहिजे. आणि मॅनपॉवर उपलब्ध नसल्याचं सुद्धा कारण त्यांनी दिलेलं होतं. 8 ऑगस्ट 2024ला राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सिंग म्हणाले होते, कीपिंग इन व्ह्यू देअर स्पेशलाइज्ड नॉलेज अँड एक्सपर्टीज इन द डोमेन एरिया, लॅटरल रिक्रुटमेंट ॲट द लेवल ऑफ जॉईंट सेक्रेटरी, director and deputy secretary in government of India has been undertaken to appoint persons for specific assignments. म्हणजेच काही स्पेसिफिक असा टास्क कंप्लीट करण्यासाठी किंवा स्पेसिफिक अशा असाइनमेंटसाठीच ही लॅटरल एंट्री सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. यासोबतच अजून एक महत्त्वाचं त्यांनी तिथं कमेंट केलेली होती, ते म्हणजे हे जे कोणी त्या त्या क्षेत्रामधले तज्ज्ञ आहेत किंवा एक्सपर्टीज जे आहेत, त्यांचं डोमेन एक्सपर्टीज किंवा स्पेशलाइज आहेत त्या त्या क्षेत्रातले, त्यांचा अनुभव सरकारला व्हावा, ब्युरोक्रेसीला व्हावा, म्हणून ही लॅटरल एंट्री सुरू करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. आता याच्यानुसार आजपर्यंत किती जण भरती झालेले आहेत तेही जाणून घेऊयात. तर 2018 मध्ये पहिला राऊंड झालेला होता, ज्याच्यासाठी जवळपास 6077 इतक्या जणांनी अर्ज केलेला होता. कशासाठी? तर जॉईंट सेक्रेटरी लेवलच्या पोस्टसाठी. आता त्याच्यानंतर 9 जणांचं रिकमेंडेशन करण्यात आलेलं होतं वेगवेगळ्या 9 मंत्रालयामध्ये 2019 मध्ये. 6077 मधून फक्त 9 जण त्यावेळेस घेण्यात आलेले होते. त्याच्यानंतर लॅटरल एंट्रीचा दुसरा राऊंड जो आहे तो 2021च्या ॲडव्हर्टाईजद्वारे करण्यात आला होता. तर ज्याच्यामध्ये परत काही भरती झाल्या. मग 2023 मध्ये अजून 2 राऊंड झालेले आपल्याला दिसून येतात आणि या संदर्भातलं उत्तर जितेंद्र सिंग यांनी ऑलरेडी राज्यसभेमध्ये दिलेलं आपल्याला दिसून येते. ते म्हणतात की 63 appointments have been made through lateral entry in the last 5 years. Presently, 57 officers occupy positions in ministries and departments. म्हणजे 63 जण आजपर्यंत लॅटरल एंट्रीद्वारे भरती करण्यात आलेले आहेत. आता सरकार काय म्हणते, म्हणजे त्यांचं लॉजिक काय ते सांगतायत की बाबा त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ एक्सपर्टीज जे आहेत त्यांचा अनुभव सरकारला व्हायला पाहिजे, ब्युरोक्रेसीला व्हायला पाहिजे, म्हणून ही लॅटरल एंट्री सुरू करण्यात आलेली आहे. मग तरी सुद्धा टीका का होतीये? तर अशा प्रकारे अधिकाऱ्यांची भरती करण्याचा प्रकार म्हणजे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना जाणीवपूर्वक आरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका काँग्रेसने केलेली आहे. प्रशासनातील उच्च पदावर UPSCद्वारे उमेदवार न निवडता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर नेमले जाणार आहेत. हा पंतप्रधान मोदींचा एक प्रकारे संविधानावरती हल्ला असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आहे. आता जनरली प्रशासनातील सहसचिव, संचालक, उपसचिव या पदांसाठी UPSC कडून IAS, IPS, IFS किंवा IFOS हे जे उमेदवार आहेत ते निवडले जातात. मात्र आता लॅटरल एंट्रीने या पदांवरती उमेदवार निवडले जाणार आहेत, जे की धोकादायक आहे अशी टीका केली जाते. याच टीकेमध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की ही अशा पद्धतीने एंट्री केल्यामुळं काय होऊ शकतं हे नुकतंच हिंडेनबर्ग आणि सेबीच्या केसमध्ये आपण बघितलेलं आहे. राहुल गांधी यांनी जे ट्विट केलेले आहे त्याच्यानुसार मोदी सरकार एक प्रकारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचा हक्क हिसकावून घेते. त्यांच्या आरक्षणाला याच्यामुळे नख लागते. पुढे ते म्हणतात की मी हे वारंवार सांगत आलेलो आहे की सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर उपेक्षित घटकातील अधिकारी हे नियुक्त केले जात नाहीत. यात सुधार करायचं सोडून केंद्र सरकार आता खुल्या बाहेरून उमेदवार आयात करून उच्च पदावरती त्यांना बसवणार आहे. अशाच पद्धतीची टीका मायावती यांनी केलेली आहे, अखिलेश यादव यांनी केलेली आहे. यासोबतच लालू प्रसाद यादव यांनी सुद्धा केल्याचं आपल्याला दिसून येतंय. आता यांच्या टीकेमध्ये आपल्याला आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो दिसून येतोय. आता हा आरक्षणाचा मुद्दा किंवा आरक्षणाची पॉलिसी जी आहे रिक्रुटमेंट संदर्भातली ती काय सांगते? 2018ला मे 15, 2018ला एक सर्क्युलर आलेलं होतं DOPTचं. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं, इन रिस्पेक्ट ऑफ अपॉइंटमेंट्स टू सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्ट अँड सर्व्हिसेस देअर शाल बी रिझर्वेशन फॉर शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब अँड दी अदर बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स इन टेम्पररी अपॉइंटमेंट्स विच आर टू लास्ट फॉर 45 डेज ऑर मोर. म्हणजे 45 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवसांसाठी जर का कुणाचीही टेम्पररी अपॉइंटमेंट होत असेल तर त्या ठिकाणी आरक्षण जे आहे SC, ST, OBC हे वाला आरक्षण लागू करण्यात यावं, असं ऑलरेडी DOPTचं 2018चं सर्क्युलर म्हटलेलं आहे. आणि तरी सुद्धा आता जे हे नोटिफिकेशन आलेलं आहे UPSCचं कालच्या शनिवारी, त्याच्यामध्ये रिझर्वेशन कुठेही नाही आणि म्हणूनच टीका होताना आपल्याला दिसते. आता शेवटाकडे येताना 2017 मधली एक बातमी सांगतो. देशातील 24 राज्यांमध्ये सध्या 20% IAS अधिकाऱ्यांची कमतरता भासतीये. खासगी कंपन्यांमधील अधिकारी आणि
आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संधी देऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. योग्यता आणि अनुभवाच्या आधारावरती ही निवड केली जाणार आहे, अशी ती बातमी म्हणली होती ज्यावेळेस ही लॅटरल एंट्री येणार होती. आणि त्याच्याच काही दिवस अगोदर नागरी सेवेमध्ये लॅटरल एंट्री देण्यासंदर्भातला सरकारचा विचार नाही, हे सुद्धा सरकारनं स्पष्ट केलेलं होतं आणि नंतर यू टर्न घेत हा निर्णय जो आहे तो राबवल्याचा आपल्याला दिसून येते. उलट आता सगळ्यात मोठी भरती जी आहे ती UPSC द्वारे केली जाणार आहे. आता ह्यासोबत अजून एक मुद्दा असा या ठिकाणी दिसून येतोय, जर का 20% IAS अधिकाऱ्यांची कमतरता आहे, हे जर का स्वतः सरकारने एकदा मान्य करून झालेलं आहे, तर UPSCची जी दरवर्षी ॲडव्हर्टाईज येते तर त्या ॲडव्हर्टाईजमध्ये ते निश्चितपणे जागा अजून वाढवू शकतात, जास्तीत जास्त अधिकाऱ्यांची त्याच्यातून निवड करू शकतात. पण तसं न करता हा मधला मार्ग सरकारने निवडलेला आहे. आता तो योग्य आहे की अयोग्य आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.